आवाज मीडियाच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मी सीमा काळे। या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल। अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन। अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन। सेवा सदनमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सीटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात। निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन। आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी। महाआघाडीत जागांची रस्सीखेच, राजू शेट्टी यांचा 6 जागांवर दावा। लोकसभा निवडणुकीत 2014 मधील पुनरावृत्ती अशक्य, भाजपाचे अंतर्गत सर्वेक्षण। भाजपा पुढील पेच प्रसंग, सेनेच्या नव्या धारणा। सिंधुदुर्गात भाजप, राणेंना धक्का देण्याची काँग्रेसची तयारी। शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी शासनाने काढला आज नवीन शासन निर्णय। नोटाबंदीनंतर आता पुन्हा लागणार बँकांबाहेर रांगा। उद्धव ठाकरेंच्या महासभेला मुंबईतून 1 लाख शिवसैनिक जाणार पंढरपूरला। एसटीतील खासगीकरणाने कोट्यवधीचे नुकसान। ट्रायच्या नव्या नियमांमुळे टीव्ही प्रेक्षकांना कमी दरात घेता येणार केबल सेवा। येणारी विधानसभा भाजपचीच, नामदार चंद्रकांत पाटील। उद्या भेटू याच वेळी। नमस्कार।